महत्त्वाची बातमी सांगलीमधून आपल्या समोर येते आहे। एका गुन्ह्याची थोडक्यात हकीकत आपण या बातमीमधून पाहणार आहोत। माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीती खोकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे या हद्दीत घडणारे चोरी, घरफोडी आणि गंभीर गुन्ह्याच्या घटनास्थळी लगेच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याच्या तसेच लोकसभा निवडणुका 2024च्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचा कसून प्रयत्न करीत आहेत। दिनांक 18/6/2024 रोजी यातील अटक आरोपी हा सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील सांगलीवाडी टोलनाक्याजवळील शुभमंगल कार्यालय जवळ सांगलीवाडी येथे गांजा विक्री करण्याकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती बातमीदारामार्फत मिळाली। बातमीप्रमाणे जाऊन तिथे पाहिले असता तिथे एक इसम त्याच्या ताब्यात एक पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी असल्याची दिसली। त्यावरून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर इसमाचा संशय आल्याने मिळालेल्या बातमीची खात्री करण्याकरिता त्याच्या जवळ जाऊन सदर इसमास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यात एकूण 4 किलो 398 ग्रॅम वजनाचा 84,000 रुपये किमतीचा गांजा आणि एक लाल काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर 220F मॉडेल असलेली मोटरसायकल आणि 2 विवो कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण 1,73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे। तरी सदर आरोपी या सदर गुन्ह्यात अटक केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर गोडे सांगली शहर पोलीस ठाणे येथे करत आहेत।